जिल्हा रस्ता सुरक्षा समिती, डॉक्टर डी.वाय. पाटील इंजिनिअरिंग आणि पॉलिटेक्निक कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमानं विद्यार्थ्यांमध्ये रस्ते सुरक्षाविषयी जनजागृती करण्यासाठी रस्ता सुरक्षा अभियान 2025 या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। यावेळी रस्ते सुरक्षेबाबत असणाऱ्या नियमांची माहिती देताना सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी चंद्रकांत माने यांनी दरवर्षी देशभरात सुमारे 4,68,000 अपघात होतात, त्यामध्ये 1,63,000 मृत्यू होतात असं सांगितलं। सर्वात जास्त अपघात हे 18 ते 35 वयोगटातील तरुणांचे होताना दिसतायत। गेल्या वर्षभरात कोल्हापूर जिल्ह्यात 441 जणांचा मृत्यू झाल्याचं त्यांनी सांगितलं। यावेळी बोलताना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी अपघातामध्ये देशात सरासरी 1 मिनिटाला एका व्यक्तीचा मृत्यू होतो असं सांगून आपण रस्ता सुरक्षेचे नियम पाळत नसल्यानं असे अपघात होत असल्याचं सांगितलं। हेल्मेट वापरणं ही शरमेची बाब नाही, प्रत्येकानं हेल्मेटचा वापर करावा, मोबाईलवर बोलू नये, रस्ता सुरक्षेचे नियम पाळून रोड सेफ्टीचे हिरो बनूया असं आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केलं। आज इथे जमलेले जे सर्वजण आहेत, मला वाटतं आपण हा विचार केला पाहिजे की आपण टू व्हीलरला हात लावण्याच्या अगोदर, टू व्हीलरची चावी हातामध्ये घेण्याच्या अगोदर हेल्मेट हातामध्ये घेतलं पाहिजे। हेल्मेट ज्याची किंमत आपल्या गाडीच्या 1% एवढी किंमत नाही, परंतु आपलं पूर्ण जीवन त्या हेल्मेटवरती आहे। दुर्दैवाने चुकून अपघात आपला झाला, आपण किती एक्सपर्ट ड्रायव्हर असाल, किती चांगल्या पद्धतीने सुरक्षा घेऊन आपण गाडी चालवाल, पण दुर्दैवाने दुसऱ्याच्या चुकीमुळे जरी आपला अपघात झाला आणि हेल्मेट नसेल तर मृत्यू होण्याचे चान्सेस खूप जास्त पटीने राहतात, पण हेल्मेट असेल तर जीव वाचण्याचे चान्सेस तेवढ्याच पटीने जास्त राहतात। त्यामुळे मला वाटते की आपण सर्वांनी, इथे आता 6,000 विद्यार्थी डी.वाय. पाटील कॉलेजचे आहेत, तसं सर्व कॉलेजच्या विद्यार्थ्यांपर्यंत आम्ही जातोय, शाळेमध्येही आम्ही जातोय। आपल्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून आम्हाला सर्वांना मेसेज द्यायचा आहे की हेल्मेट वापरणं ही काही शर्मेची बाब नाही। फक्त रस्त्यावरती 100 लोकांमध्ये आपल्याच डोक्यावरती हेल्मेट दिसतंय तर ते काहीतरी आपल्याला कमीपणा वाटण्याची गोष्ट नाही, एक चेंज मेकर आपल्याला म्हणायचं आहे, रोड सेफ्टीचे हिरोज आपल्याला म्हणायचं आहे आणि प्रत्येकाने हेल्मेट वापरायला सुरुवात करायचीच आहे। आपण जर समजा दुसऱ्या देशामध्ये गेलो, ज्या ठिकाणी नियम पाळले जातात त्या भागात आपण गेलो तर आपण नक्कीच ते नियम पाळतो। स्वच्छतेचा विषय असेल किंवा इतर कुठल्याही गोष्टीचा विषय असेल तर त्यामध्येही तसंच आहे। तर या रस्ता सुरक्षा अभियानाच्या कालावधीमध्ये आपण सर्वजण संकल्प करूया, रस्ता सुरक्षेची जी सुरुवात, टू व्हीलरची संख्या जास्त आहे, जास्तीत जास्त लोक टू व्हीलर वापरतात, तर आपण हेल्मेटचा वापर करूया। रस्त्यावर अपघात झाल्यावर पळून न जाता जखमींना तात्काळ हॉस्पिटलमध्ये घेऊन जाणं हा देखील रस्ते सुरक्षेचा एक भाग आहे असं जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस यांनी यावेळी सांगितलं। तर रस्ता सुरक्षेचे काटेकोरपणे पालन करा आणि अपघात टाळा असं आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर यांनी सांगितलं। शासनाकडून राबवण्यात येणारे अनेक कार्यक्रम आम्ही डॉक्टर डी.वाय. पाटील इंजिनिअरिंग कॉलेजच्या माध्यमातून पूर्ण करण्याचं काम करत असतो। आजची पिढी वेगाशी स्पर्धा करणारी आहे, त्यामुळे अपघात टाळण्यासाठी रस्ता सुरक्षेबाबत त्यांना ज्ञान देणं महत्त्वाचं आहे असं डॉक्टर डी.वाय. पाटील पॉलिटेक्निक कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर महादेव नरके यांनी सांगितलं। तरुणांच्या चुकांमुळे रस्त्यावरील अपघातांचं प्रमाण वाढलेलं आहे। लोकांमध्ये रस्ते सुरक्षेबाबत जनजागृती करण्यासाठी आम्ही 4,038 किलोमीटर पदभ्रमंती आणि 11 देशातून प्रवास केलाय। जीवन हे एकदाच मिळतं, परत परत मिळत नाही, त्यामुळे रस्ते सुरक्षेच्या नियमांचं पालन करा असं जितेंद्र प्रताप यांनी सांगितलं। या कार्यक्रमाला पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक नंदकुमार मोरे, डॉक्टर डी.वाय. पाटील इंजिनिअरिंग कॉलेजचे प्राचार्य संतोष चेडे, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी व्हा प्राचार्य नितीन माळी, रजिस्ट्रार लितेश मालदे, प्राध्यापक राजन आलास्कर यांच्यासह प्रादेशिक परिवहन अधिकारी, शिक्षक, कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते।